नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगची सुरुवात मी खूप सकाळपासून करते. 6 वाजले होते, 6 वाजता मी उठले होते का तर लवकर राजूरच्या पप्पाला आणि राजूला बाहेर जायचं होतं. सुट्टी तर होती, आज रविवारचा हा ब्लॉग आहे, थोडंसं लेट अपलोड करते. त्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं म्हणून ते लवकर उठून द्यायचं, आवरून दिलं, नाश्ता वगैरे द्यायचं झालं आणि आता घरातले कामं माझे सगळे बाकी होते. तर म्हटलं चला ब्लॉग शूट करावा का तर मी घरात एकटीच होते आज आणि दुपारपर्यंत तर ते येणार आहे, तोपर्यंत मला जेवण वगैरे सुद्धा बनवायचं होतं. तर म्हटलं चला रुटीन तुमच्यासोबत शेअर करावा आणि कुठं ते गेले ते पुढे तुम्हाला मी सांगतेच. तर चला आता न वेळ घालवता मी पण ब्लॉगची सुरुवात करते. मला ना रात्रीच माहिती होतं की दोघं बापलेकायला लवकर सकाळी जायचं आहे म्हणून आहे ना मी लवकर उठले होते. 5 वाजेचा मी अलार्म लावला होता आणि 5 वाजताच मी उठले आणि तेव्हापासून मी कामच आवरते. माझं स्वतःच आवरून घेतलं, म्हणजे दुसरे कामं नाही पण माझं स्वतःच आवरून झालं. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे द्यायचं झालं, राजवीरला आवरून दिलं. त्यालाही लवकर मी उठवलं होतं का तर म्हटलं पटकन आवरेल आणि थोडंसं उशीर झालं ना नंतर मग खूपच घाई होऊन जाते आणि मग त्याला पण जमत नाही. तर ते कुठं गेले पुढं तुम्हाला मी सांगेलच, पण इथे ना म्हटलं चला अगोदर आता माझी कामं आवरून घेते. आणि बोलतात ना माणसं घराच्या बाहेर गेल्यावर लगेच झाडू मारू नये, म्हणून मी कधीच मारत नाही. झाडू मारणं किंवा लादी पुसणं हे कामं मी कधीच करत नाही, नंतरच मी करते. अर्ध्या तासानं किंवा 1 तासानं. सगळे बोलतात की तसं चांगलं नसतं म्हणून मी पण नाही करत. तर दुसरे कामं मी पहिले आवरून घेते. पण मी काय केलं, माझ्याकडे थोडंसं वेळ होता, निवांत होते मी, म्हणजे घरात कोणी नव्हतं ना तेव्हा मी ब्लॉग एडिट करून घेतलं माझं. मला माहिती आहे नंतर वेळा भेटत नाही का तर रविवार होता आणि रविवारी दोन्ही बापलेकं घरी असतात आणि मग मी ना त्या दिवशी कधीच मोबाईल घेऊन बसत नाही किंवा कधीच ब्लॉग एडिट करत नाही. शूट तर मी करते, शूट करायला आपल्याला वेळ जात नाही जास्त, म्हणजे आपण कॅमेरा लावून दिलं की होऊन जाते. पण मी कधीच एडिटिंग करत नाही. एक दिवस अगोदर करून ठेवते किंवा अगोदरचं जे ब्लॉग असतं माझं ते अपलोड करते, पण कधीच मी त्या दिवशी करत नाही का तर त्याचं एकच म्हणणं आहे आणि त्यानं मला एकदाच सांगितलं, मी जेव्हा ब्लॉग स्टार्ट करत होते ना त्या टायमाला सांगितलं की तुला ब्लॉग बनवायचं तर तू बनवू शकते, पण ज्या दिवशी मी घरी राहणार त्या दिवशी तू ब्लॉग बनवणार नाही आणि एडिट करणार नाही. म्हटलं ठीक आहे चालेल, मला तसं काय नाही का तर ते 2 दिवस घरी असतात, शनिवार रविवार 2 दिवस त्याला सुट्टी असते. तर मी काय करते, अगोदरच माझं जे काही मला व्हिडिओ अपलोड करायचं असतं ना ते मी अनलिस्ट करून अपलोडसुद्धा करून देते आणि फक्त मला पब्लिक करायचं असतं म्हणून जास्त वेळ आपलं जात पण नाही. 2 मिनिटात आपण ते काम करू शकतो. तर अशाच पद्धतीनं मी नेहमीनं म्हणजे ब्लॉगची एडिटिंग किंवा हे करते, म्हणजे जसं मला वेळ भेटते तसं. आणि ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी मी अजिबात करत नाही का तर आपली फॅमिली महत्त्वाची आहे, त्याच्यानंतर बाकीची कामं. आणि मी अनुभव पण घेतलंय, ज्या दिवशी आपल्याला ब्लॉग बनवायचं असलं किंवा एडिट करायचं असलं ना त्या दिवशी पटापट सगळे कामं आवरावं लागते आणि कोणी घरी नसलं ना तेव्हाच होतं आणि कोणी घरी असल्यावर होतच नाही. तर मला पण वाटते की ते बरोबर सांगतात, 2 दिवस आपण बनवायचंच नाही, मग आपली पण चिडचिड होते. आपल्याला कामाचं लोड पडलं की आपण लेकरूवर चिडचिड करतो किंवा त्याच्यावर करतो, मग घरात भांडणं होतात. त्याच्यापेक्षा आहे ना आपण 2 दिवस नाही केलं तरी काय हरकत नाही, का तर मोठे ब्लॉग आपण हप्त्यातून 2 वेळेस पण 2 दिवस पण टाकले तरी चालतंय, असं नाही की डेलीच पाहिजे. आणि शॉर्ट तर आपण कसं पण करून घेतो, म्हणजे शॉर्टकटमध्ये होऊन जाते, त्याला एवढं वेळ लागतच नाही. मला तर असं वाटतंय का तर खूप सवय झाली आता, 1 वर्षापासून तेच करते तर काहीच वाटत नाही. पण लाँग व्हिडिओसाठी मला खूप जास्त वेळ जातोय. आता मला एकटीलाच तसं वेळ लागतोय की तुम्हाला पण लागते नक्कीच मला सांगा, का तर भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये बघावं लागते, काय आपण चुका करतोय काय नाही हे सगळं बघूनच होतोय. तर असंच माझं ना नेहमी असतं की 2 दिवस मी ब्लॉग टाकतच नाही, म्हणजे टाकते शॉर्टच असतात तुम्ही बघतात नेहमी. ते ना रात्रीचे काही भांडे लावायचे राहिले होते मांडणीमध्ये, तेच मी ते लावत होते. म्हणजे छोट्या मांडणीमध्ये मी भांडे घासून लावून देते आणि नंतर सकाळचं ना ह्या मांडणीमध्ये लावते. मी ना तुम्हाला होम टूर देणारच आहे, माझ्या घराचं सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. मी कशा पद्धतीनं भांडे वगैरे लावलेत, कुठं लावलेत, किती जागा मला कमी पडते, की कुठं मी भांडे ठेवले, हे सगळं काही मी तुम्हाला दाखवणार आहे. पुढचा नक्कीच माझा तो व्हिडिओ राहणार शाळेत, म्हणजे मी करणार आहे. आज मला शूट करायचं होतं पण दिवसभर मला ना दुसरेच कामं होते म्हणून काही वेळ भेटला नाही, पण नक्कीच मी ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे. असं माझे 2च रूम आहेत आणि 2च रूमामधलं मी तुम्हाला दाखवू शकते. तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच मला सांगा की तेवढंच ताई तू दाखवा आम्हाला, का तर माझं काही स्वतःचं घर नाही की मी तुम्हाला सगळं दाखवत बसेल. बाल्कनी असो किंवा वरचं असो किंवा खालचं असो, मी हे काहीच तुम्हाला दाखवणार नाही, फक्त माझ्या घरातलं मी दाखवू शकते. माझं ज्या दिवशी घर होईल ना त्या दिवशी मी तुम्हाला सगळं काही दाखवेल, पण दुसऱ्याच्या घरात मी काहीच करू शकत नाही, का तर मला चांगलं वाटत नाही. आपल्यामुळं कोणाला त्रास नकोय.
जेवढं मला दाखवता येईल ना तेवढंच मी तुम्हाला दाखवणार. 2 रूमामध्ये मी कसं सामान शिफ्ट केलं एवढंच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच सांगा तेवढंच तुम्हाला बघायचं आहे का? तर मी होम टूरचं नक्कीच बनवेल. नाहीतर मी पण तेच विचार करत होते, की आपण दाखवायचं तरी काय? नुसतं घरातलं आपण 2 रूमाचं काय दाखवायचं? तिथे तरी माझी 3 रूमं होत्या. सगळं काही ए टू झेड मी तुम्हाला दाखवलं होतं. पण इथे ना खूपच म्हणजे सामानच वगैरे बसलंय माझ्या रूममध्ये. तर काय दाखवायचं आणि काय नाही तेच माझ्या डोक्यात पण विचार आहे. जर तुम्हाला माझं सामानच बघायचं मी कुठं लावलंय, कसं लावलंय, 2 रूममध्ये कसं सामान बसवलंय, तर नक्की सांगा बरं का मला. मग मी होम टूरचा व्हिडिओ नक्कीच बनवेल. तर इथे ना काही झाडं मी लावले होते ना, तर रूम चेंज केली किंवा त्याच्या अगोदर पण त्याच्यावर कसं तरी असं रोग पडला होता आणि रूम चेंज केल्यावर तर सगळ्या कुंड्याच फुटल्यात माझे, एक पण व्यवस्थित राहिल्या नाही. कसं सामान आपण इकडे-तिकडे नेतोय ना, तर खरंच खूप खराब होतंय. माझं कपाटसुद्धा ठिसलंय, पूर्ण असं डॅमेज झालंय आणि कुंड्या आहेत ना, ते सगळ्या फोडून टाकल्यात. आता गाडीमध्ये ठेवल्यावर त्याच्यावर कोणतंही ओझं पडतंच आणि एक कुंडी ना माझी चांगली होती, त्यालाही स्वच्छ घासून घेतली आणि ती घरातच मी नेहमी ठेवायची. तुम्ही मागं बघत पण नसेल, तर म्हटलं चला आता पण एकच राहिलंय, त्याच्यामधून 2 मी आणले होते. तर त्याला व्यवस्थित घरात ठेवलं, जिथं मला ठेवायची होती तिथं व्यवस्थित ठेवून दिली. आणि माझी एक अशी सवय आहे, जेव्हा मला त्रास होणार किंवा मला त्या वस्तूची गरज आहे, तेव्हाच मी त्याला शोधते. नाहीतर तोपर्यंत त्याला असं टाकते ना कुठेतरी. नंतर शोधायला पण आहे ना मला अर्धा 1 तास तसंच चालले जातोय. तर इथे ना मी माझा चष्मा पर्समध्ये ठेवलाय. पूर्ण घरात शोधते कुठं ठेवलंय. का तर सकाळी आज लवकर उठले होते त्याच्यामुळे की कशामुळे काय माहिती नाही, पण खूप जाम डोकं दुखत होतं माझं आणि डोक्यामुळेच मला नंबरचा चष्मा आहे. तर मी ना कधीच लावत नाही. मला खूप कंटाळा येतोय. व्यवस्थित म्हणजे लावणं, व्यवस्थित ठेवणं किंवा म्हणजे खूपच त्याची काळजी घ्यावी लागते. आपल्याला दिसायला ते वाटतंय की नाही चांगलं दिसतंय बाबा आपण नंबरचा चष्मा लावायला पाहिजे. पण सांभाळायला खूप म्हणजे टेन्शन असतो. हां, ऑफिशियल काम आपण करतोय किंवा बाहेर जातोय तर ठीक आहे. पण किचनमध्ये आपण काम करतोय चपात्या बनवा किंवा काही पण बनवा, वाफ लागते तर ते समोर दिसत पण नाही असं होऊन जाते आणि खूप सांभाळावं लागते. मला तर नको वाटते, पण डोकं दुखते ना तेव्हा मला लावावंच लागते, नाहीतर मग खूप जाम डोकं दुखायला लागते. माझं जर डोकं दुखलं नसतं ना, तर मी कधीच त्याला लावली नसते आणि नाही लावली तर मग खूप डोकं दुखणं किंवा ॲसिडिटी होणं किंवा म्हणजे 8 दिवस त्याच्यामध्ये जाते माझं. त्याच्यापेक्षा ना जेव्हा थोडं नॉर्मल दुखतंय ना, तेव्हा मी शोधून काढते आणि लगेच लावून घेते. 1 दिवस लावली का मग दुसऱ्या दिवशी मला बरं वाटतंय, तेव्हा मी परत ठेवून देते. 8 दिवस तशीच ठेवणार, परत लावणार असं माझं चालतंय. नेहमी मी कधीच लावत नाही. नाहीतर आतापर्यंत मला पण सवय झाली असती आणि एकदा सवय झाली तर मग आपण करू शकतो असं वाटतं मला. का तर बरेच बायका लावतात, पण मला ती सवय नाही ना, तर जमतच नाही. मी थोड्याच मिनिटं लावते, परत काढून ठेवते. तर इथे ना कणिक मळून घेतलं. चपात्यासुद्धा मला आता बनवायची होती. का तर दोघं बाप रिटर्न आता यायचं होतं म्हणून. तर मी तुम्हाला सांगितलंच नाही ते कुठं गेले होते म्हणून. तर चला मी तुम्हाला सांगते. माझं बाळ गेलं होतं कॉम्पिटिशनसाठी, म्हणजे स्केटिंग कॉम्पिटिशन होतं त्याचं. तर त्याच्यामध्ये त्यानं भाग घेतलेला. मला नको वाटत होता, का आता 15 दिवस स्केटिंग क्लासेस लावून झाले. मग काय करणार आहे आपल्या लेकरू एवढ्या लवकर? का तर तिथे खूप लांबून म्हणजे आले होते. भरपूर अशा टीमा होत्या. कर्नाटक, सोलापूर, अजून राजस्थान, भरपूर असे याच्यामधून लोकं आलेले होते. म्हणजे खूप मुलं होते. म्हटलं आपलं मुलगं कुठं टिकणार आहे तिथे? का तर त्याला 15 दिवस लावून झाले. ते काय करणार आहेत? पण माझ्या मुलानं करून दाखवलंय. का तर त्याला काल पण एक मेडल भेटलं आणि आज पण. आज तर तो फर्स्ट आलाय आणि ते बघून माझा आनंद ना खरंच तुम्हाला मी सांगू पण शकत नाही. एका आईसाठी ना हा क्षण खूप महत्त्वाचा असतो आणि एक आईच समजू शकते, की कसं आपल्याला फील होतंय म्हणून. तर मी एवढी खुश झाले ना, का तर जास्त दिवस झाले नाही. खूप जास्त मुलांमध्ये कॉम्पिटिशन होतं. म्हटलं कसं करणार आपलं लेकरू? पण त्यानं करून दाखवलंय आणि त्याची जिद्द कशासाठी होती माहिती का? त्याच्या आईनं आणि बाबानं खुश व्हायला पाहिजे एवढंच त्याचं सांगणं असतं. का तर आम्ही खूप त्याला सांगतोय, की "बाळा आम्ही तुझ्यासाठी असं करतोय, तसं करतोय." त्याला जाणीव करून देतोय म्हणून त्याला तसं वाटतंय आणि खरंच ते बघून मला तर खूप आनंद झाला. का तर पहिल्यांदा म्हणजे काहीतरी तो इतक्या मुलांमध्ये गेलाय आणि पहिल्यांदाच त्यानं काहीतरी करून दाखवलंय आणि त्याचं तोच म्हणणं होता, की "मम्मी तुला आता कसं वाटतंय?" सारखं ते मला विचारत होता, "पप्पा तुला कसं वाटतंय?" काही का असेना तुमच्यासाठी तर ही खूप छोटी गोष्ट असेल, का तर तुमची मुलं पहिले पण करत असेल, पण मी कधी एवढ्या मुलांमध्ये पाठवलं नाही, काय नाही. म्हणजे जास्त करून मी त्याला नाही पाठवायची. का तर मनाला एक वेगळंच वाटायचं, की नाही आपलं एकटं लेकरू आहे, कुठं पाठवायचं, पडलं तर, हे झालं तर, ते झालं तर, हेच माझ्या डोक्यात नेहमी राहायचं. पण राजवीरचे पप्पा बोलतात, की त्याला बाहेर निघू दे, करू दे. म्हणून मी ह्यावेळेस त्याचे क्लास पण लावले आणि मी स्वतः त्याला घेऊन जाते किंवा एवढं मेहनत घेते ना, तर म्हणजे खूप धावपळ होते माझी आणि त्याची पण होते. का तर ऑफिसमधून येतात, परत घेऊन जातात त्याला आणि त्यानं करून पण दाखवलं तर आम्हाला काहीच वाटलं नाही. का तर त्याला वाटतं ना, आपण एवढी मेहनत घेतो तर लेकरूनं काहीतरी करायला पाहिजे आणि त्यानं केलं पण
आणि आता इथून पुढं ना नेहमी मी त्याला ना म्हणजे क्लास कंटिन्यू ठेवणार आहे, का तर एवढ्या कमी दिवसात तो काही करू शकतो, तर पुढे जास्त दिवस झाल्यावर तो अजून छान करेल. आणि भरपूर लेकरांमध्ये तो पहिला आलाय ना, तर तेच बघून मला खूप आनंद होतोय. मला नाही माहिती होतं की इतकं पुढं तो जाणार लगेच, का तर म्हणजे काही जास्त दिवस नाही, काही माहिती नाही, कॉम्पिटिशन कसं असतं ते सुद्धा त्याला एवढं माहिती नव्हतं, तरी पण तो पहिला आलाय आणि त्याच्यामध्येच आम्हाला खूप आनंद होतोय. खरं दोघं पण आम्ही एवढं खुश झालोय ना. आणि कोणतेही लेकरं असू द्या, आपले लहान लेकरू जर काहीतरी ॲक्टिव्हिटी करत असेल ना, ते बघून आपल्याला एवढा आनंद होतोय ना आईबाबांना, तर तसेच ते पुढे जाऊन मोठे होऊन थोडंसं काहीतरी केलंय ना बाहेर जाऊन, तर त्याच्यामध्ये पण तसंच होतंय. आपल्या टायमाला तर हे सगळं काही नव्हतं, म्हणजे नॉर्मल आपल्याला एकदम साध्या शाळेमध्ये पाठवायचं मराठी मीडियममध्ये, बस तेवढंच, बाकीचं काहीच नाही, कोणतीच ॲक्टिव्हिटी नाही, काय नाही. पण आता आपण करू शकतो, आपल्या लेकराला एक चांगल्या याच्यामध्ये पाठवू शकतो, तर आपण करायला पाहिजे. माझं तर तेच म्हणणं असतं, जे आपल्याला नाही भेटलं ते आपल्या लेकरूला भेटायला पाहिजे आणि ते सगळं काही त्याला भेटलं पाहिजे, किंवा चांगल्या स्कूलमध्ये त्याची स्टडी झाली पाहिजे, किंवा जे त्याला आवडते ना ते त्याला करू द्यायला पाहिजे. कोणतंही खेळ असू द्या, कोणतंही स्पर्धा असू द्या, त्याला भाग घ्यायलाच पाहिजे त्यानं, असं मी बघते. आणि तो घेतो पण, म्हणून मला चांगलं वाटतंय. तर असो, आता खूपच माझं बोलणं झालंय. तर इथे ना त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं ते घरी आल्यावर, आणि त्याच्या पायात वगैरे लागलं होतं थोडंसं, त्याला ही पट्टी वगैरे केली. आणि त्याच्यानंतर आम्हाला भाजीपालासुद्धा आणायला जायचं होतं, किंवा किराणासुद्धा संपलं होतं, ते सुद्धा आणायचं होतं. तर ते सुद्धा आम्ही घेऊन आलोय. आणि आता मला व्यवस्थित सगळं भरून ठेवायचं होतं, का तर माझ्याकडं अर्धा तास राहिला होता आणि पाणी येणार होता. आता दोघं बापलेकं गेले होते बाहेर, का तर तो आता जिंकून आलाय, तर काहीतरी स्पेशल त्याला पाहिजेच ना. मला पण त्याच्यासोबत जायचं होतं, पण पाणी येणार होतं म्हणून मी गेलेच नाही. दोघं बापलेकच गेले. आता कधी येणार ते सांगता येणार नाही, तोपर्यंत मला सगळे कामं आवरायचे होते. तरी ते ना ताईची दीदी माझ्याकडे आली होती. आता तिला खेळायला कोणी नाही येते म्हणून ती टीव्ही पण बघत होती, मला सारखं डोकं लावत होती. आता घरात कोणी नाही राहिल्यावर त्याला कुठं करमणार आहे. माझ्याकडे तर ती नॉर्मल बोलू शकते, पण तिला खेळायला कोणीतरी पाहिजे होतं. थोड्या मिनिटात ती टीव्ही बघत बसली आणि त्याच्यानंतर तीही निघून गेली. आता राहिले होते माझे घरातले कामं आवरायचे. म्हटलं चला भांडे घासून घेते, बेसिंगमध्येच पाणी येतंय आपलं, तिथंच व्यवस्थित घासून ठेवलं की मग स्वच्छ आपल्याला पाणी भरता येते. पाणी वगैरे भरून झालं. ती काही क्लिप मी घेतली नाही, खूप घाई झाली होती. ड्रम मला धुवायचं होतं, भांडे घासायचे होते, म्हणून मी कॅमेरा लावलाच नाही. त्याच्यानंतर मीही सुद्धा फ्रेश झाले. संध्याकाळ झाली होती. म्हटलं चला आता बाकीचे राहिलेले कामं पटापट सगळे आवरून घेते. आणि थंडीमध्ये ना आपली त्वचा अशी एवढी कोरडी पडते ना, तर फ्रेश व्हायला पण नको वाटते. पण दिवसातून 2दा तरी आपल्याला करावंच लागते, नाही तर माझी ऑइली स्किन आहे. जर नाही धुतलं तर मग लगेच पिंपल येतात, ऑइल निघतंय चेहऱ्यावरून आणि लगेच पिंपल येतात. म्हणून मी थंडीमध्ये पण ते काम खूप महत्त्वाचं असं वाटतं मला, आणि ते मी करून पण घेते. आणि मग पिंपल पण येत नाही, नाहीतर आल्यावर खूप त्रास होतोय. तर इथं माझं स्वतःच आवरून घेतलं. त्याच्यानंतर दिवाबत्तीसुद्धा संध्याकाळची करून घेतली. आता राहिले होते दुसरे कामं. आता दिवसभर आपले कामं चालूच असतात आणि राजवीरची लुडबुड चालूच असते. त्याला सांगणं असं असतं की मी दिवा लावते. आता त्याला दिवा लावता येणार नाही, का तर तो माचीस ओढतोय, नाही हाताला चटका बसून घेतलं तर मला भीती वाटते, म्हणून मी त्याला नाही लावू देत. म्हणून त्याचं चालू होतं की मम्मी तू मला का करू देत नाही. तर इथे नाही म्हटलं चला त्याला शांत केलं आणि त्याच्यानंतर मी माझ्या स्वयंपाकाला लागले. तर घरी राहिले ना आणि सुट्टी राहिली ना, त्या दिवशी आम्ही लवकर जेवून घेतो. मग दुसऱ्या दिवशी लवकर फ्रेश उठायला पण चांगलं वाटतंय, किंवा लवकर झोपलेलंच चांगलं असतं. पण ज्या दिवशी सुट्टी नसली ना त्या दिवशी खूप उशीर होऊन जाते मला, आणि ज्या दिवशी नसले ना तेव्हा आम्ही 8च्या अगोदरच जेवून घेतो. तर इथे ना वरण पण शिजायला टाकलं होतं, त्यालाही फोडणी दिली आणि लगेच चपात्या बनवायला सुरुवात केली. एका ताईने सांगितलं होतं की तू चपात्या कशा बनवते त्याचा पण एक व्हिडिओ बनव. तर नक्कीच मी बनवेल. शॉर्टमध्ये तुम्हाला मी दाखवेल की मी कशी चपात्या बनवते. लांबून तर तुम्हाला मी नेहमी दाखवत राहते, कणिक मळते आणि लगेच चपात्या जसं नॉर्मल आपण बनवतो तसंच मी बनवते, दुसरं काय नाही आहे. पण आपल्या गव्हावर पण असतं, आपण जे गहू वापरतो ना चांगल्या क्वालिटीची पाहिजे, तेव्हा आपली चपाती एकदम मऊ येतात, नाहीतर मग खूपच ते पण वेगळेच होऊन जात आहे. तर आमचे गहू घरचेच असतात. आता ते कोणते आहेत मला तर एवढं सांगता येणार नाही, का तर मी कधी बघतच नाही पेरताना आणि नंतरच बघतीये. तर ते सगळे करून घेतात, तर मला कधी विचारायची गरज पण पडली नाही. तरी ते चपात्या बनून झाले. त्याच्यानंतर डांगरची भाजी करायची होती. आता तुम्ही काय म्हणतात या डांगरला मला नाही माहिती, भोपळं म्हणतात, कोणी काशीफळ म्हणतंय, तर कोणी काय म्हणतंय, भरपूर नावं तिची आहे, पण आमच्याकडे डांगरच म्हणतात. तर ती भाजी आणि वरण असलं जेवण आहे ना राजवीरच्या पप्पाला खूप आवडते, पण राजवीरला अजिबात आवडत नाही. आता याच्यातून तो ना दोन्ही पण भाजी खाणार नाही, वरण पण खात नाही
तर घरची भाजीसुद्धा तो खात नाही. आता त्याला दुसरी मला भाजी परत बनवायची आहे. तर तिघाची 3 भाज्या अशा होऊन जातात आमच्या घरात. खूपच नाटके आहेत. राहायला 3 माणसं आणि खायला 3-4 भाज्या अशा असतात. तरी ते जे काही जेवण बनवायचं होतं माझं ते बनवून झालं. आता राजवीरसाठी दुसरी भाजीसुद्धा मी केली होती. काळ्या मसाल्याचं त्याला रस्साचं काहीतरी बनवून दिलं ना, तो आवडीनं खातोय. तरी त्याने लगेच म्हटलं चला आता जेवण घ्यायला पाहिजे. तर त्याचंही ताट लावलं आणि आम्हीही जेवण केलं. तर चला इथे एंड करते. बाय.